दरम्यान केरळमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार असली तरी कार्यकर्त्यांनी आधीच आपल्या नेत्यांसाठी लॉबिंग करायला सुरुवात केली आहे। केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच पोस्टर वॉर सुरू केल्याचं दिसतंय। वेणुगोपाल यांच्यासाठी केरळला केसी हवे आहेत असे पोस्टर लावण्यात आलेले आहेत, तर सतीशन यांच्या समर्थकांनी नॅचरल लीडर सतीशन अशी घोषणाबाजी केली आहे। पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी। शुभेंदू अधिकारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राउंडवरती सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा। केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। व्हीडी सतीशन, रमेश चेन्निथला आणि सनी जोसेफ यांना दिल्लीला बोलावलं। आज खरगे आणि राहुल गांधी यांना भेटण्याची शक्यता आहे। महायुतीची समन्वय समिती आता प्रदेशाध्यक्षांविनाच काम करणार। भाजपकडून बावनकुळे महाजन, शिवसेनेकडून सामंत भुसे आणि राष्ट्रवादीकडून भुजबळ मुश्रीफांना स्थान। राज्यातील दिव्यांग बांधव 3 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित। 50 नेत्रहीन बांधवांनी नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालय गाठलं। सरकारी अधिकारी कानाडोळा करत असल्याची तक्रार। नाशिकच्या टीसीएस मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानची आजपासून एसआयटी कडून चौकशी। अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल करण्याचा पोलिसांचा प्रयत्न। हिंदू परिवारातील प्रत्येकानं 5 मुलं जन्माला घालून 1 मूल संन्याशाला द्या। माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य। लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी होणार देशाचे पुढील सीडीएस। विद्यमान सीडीएस अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।